प्रकारचे आहेत. 3 प्रकारचे कोणते प्रारब्ध? सर्वात आधी मंद प्रारब्ध, मध्यम प्रारब्ध आणि प्रबल प्रारब्ध. मंद प्रारब्ध म्हणजे काय? तर तुम्हाला आजार झाला, डॉक्टरांकडे गेले, गोळी घेतली, संपवून टाकलं. म्हणजे काय? लगेच त्या प्रारब्धाला झेललं आणि संपवून टाकलं. ह्याला म्हणतात मंद प्रारब्ध. छोटं होतं, मंद होतं. मध्यम प्रारब्ध म्हणजे कसं की ज्याला शिफ्ट करता येईल. शुगर आहे, सगळ्यात सिंपल. शुगर आहे, थोडंफार तुम्ही ढकलता, तिला काहीतरी गोळ्या घेताय आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ज्योतिषीय काही उपाय करता. या मध्यम प्रारब्धामध्ये ज्योतिषी उपाय करून थोडं पुढे ढकलण्याचा प्रयत्न करता. मला आत्ता नको, मला नंतर द्या. सगळ्यात शेवटचं आहे प्रबल प्रारब्ध. त्याचा भयानकच आहे, त्याला तर झेलला अवच लागतं, ह्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण प्रारब्ध एवढं डेंजर आहे की ते रामांना सुद्धा, अक्षात एवढे मोठे पुरुष आहे, रामो विग्रहवान धर्म असं व्याख्या आहे रामरायांची, तरी सुद्धा त्यांचं त्यावेळेला, कारण प्रारब्ध मोठ्या मोठ्या पुरुषांचं डोकं फिरवू शकतं त्यावेळेला. सोन्याचं हिरण पकडायला लॉजिकली आहे का? सोन्याचं हिरण असतो का? एवढे मोठे राम ज्यांनी योग वाशिष्ठासारखं एवढं मोठं सुंदर व्याख्यान वशिष्ठ ऋषींसोबत केलंय, ते कसं काय असं करू शकतात? पण हो, प्रारब्ध, प्रबल प्रारब्ध असं करतं. पण प्रबल प्रारब्धाला पण छेदण्यासाठी एक सोपा उपाय आहे. या तिन्ही प्रारब्धांमधून जे मंद प्रारब्ध आहे ते झेलून पटकन संपवता येतं. मध्यम प्रारब्ध ज्योतिषाच्या उपायाने शिफ्ट करता येतं, आत्ता नको, मला पुढे द्या थोडंसं. पण जे प्रबल प्रारब्ध आहे ते झेलावं लागतं. पण त्याच्यामध्ये पण एक सोपा मार्ग आहे, ती म्हणजे गुरु सानिध्य, गुरुकृपा. ज्या वेळेला गुरुकृपा असेल, जर का तुम्हाला वेदांत तत्वज्ञान माहिती असेल, गुरूंच्या सानिध्यातून उपनिषद माहिती असेल, तर तुम्हाला त्या झालेला जो काही त्रास असेल तो जाणवणारच नाही. म्हणजे काय? तर समजा मी पडलो सायकलवरून, मला लागल्यानंतर मला आई आली आणि लगेच तिथं मलम लावला. म्हणजे आई म्हणजे गुरु माझी, ती गुरु म्हणून आई माझी आली आणि गुरूंनी तिथं मला तेलाचा मलम लावला. मला माहिती होतं ते दुखतंय, त्यानंतर परत दुखणार आहे पण माहिती होतं, पण तात्पुरता मला थंड वाटलं, तात्पुरता मला ते जाणवलं नाही आणि पण परत दुखायला कंटिन्यू करणार आहे. का? कारण जे काही गुरु आहेत त्यांनी तत्वतः आपल्याला सांगितलं की हे प्रारब्ध का आहे, त्यामुळे तुम्हाला ते दुःखच नाही झालं. आणि ह्याच्या फुलं कुंडलीमध्ये कसं आपल्याला प्रारब्ध बघता येतं, आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. दत्त गुरु दिगंबरा, सीताराम.